हाय नमस्कार. तर हा आहे बाप्पाचा सेकंड डे आणि मी आहे माझ्या गावी. पण आजच्या दिवशी मी इथे नसणार आहे. मी चालली आहे माझ्या आजोळी. मी फक्त माझ्या मावशीची वाट बघते की ती कधी येणार आणि आम्ही कधी निघणार. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं मामाचं घर, माझी आजी, माझं पूर्ण मजा येणार आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज फॉलो अँड सबस्क्राईब. आता मी निघाली आहे. हा माझा मावशीचा मुलगा आणि ही माझी मावशी बसली आहे मागे. तर आम्ही निघणार होतो 7 वाजता. ॲक्च्युली हे लोक निघणार होते 7 वाजता आणि तिथून माझ्या इथे यायला 15-20 मिनिटं लागतात. आता 8:45 झालेत तर आता आम्ही निघालोय. आता आम्ही पोचलोय आणि हे जे माझ्या मागे आहे हे गाव देवीचं मंदिर आहे, वाघजाई देवीचं. तर आधी आम्ही इकडे जाणार, पाया पडून मग मामाकडे जाणार. तर तुम्हाला मी आतमध्ये दाखवते कसं आहे. मी इथे आले आणि पाऊस सुरू झाला. बापरे. आजी कुठे गेली? पडला पिन, गरम पिन पडला. नाही गोंधून घेतलं नाही. मागे बघ सगळं गोंधलेलं आहे. आता कुठल्या कडे मिळाला सकाळचं फेमस होईल ना. काय बोलायचंय तुला मितेश? काय बोलायचंय? भजन गायचंय? घाल एक भजन. वेळ आली की संध्याकाळी नमस्कार या. एका व्हिडिओसाठी ही एवढी धडपड. ये अरे ये समोर बघूया. तिथे नको बघूया, इथे बघूया. असं हा हा हू करूया. किती ते फेक कॅन्डी. तिला माहिती आहे सगळं. आमच्याकडे एका नैवेद्यावर 5 एका पानावर 5 आणि एका पानावर 7 मुद्दा लावायचे. देवाऱ्याला 7 मुद्दांचा, प्रत्येक देवाची आणि दुसऱ्या देवाला त्याला 5.
आई ये. माझ्या रीलसाठी नेटवर्क हवं आहे तर आता मी जिथे नेटवर्क हवं तिकडे चाललो आहे. रील टाकायची माझी बाकी आहे आणि नेटवर्क इथे अजिबात नाही आहे, अजिबातच नाही आहे. तर जिथे नेटवर्क आहोत आता आहे तिकडे आम्ही चाललो आहे. नवीन ड्रायव्हर बाय द वे. ह्या रीलच्या नादात आम्ही एवढं आलोय पुढे. ही ती रील तर प्लीज बघा, नसेल बघितलं तरी पुन्हा जाऊन बघा. हा कर ना. चल बस बसा. माझ्या मागे आहे ते माझ्या मामाचं गाव आहे. मी तुम्हाला माझ्या मामाची बाग दाखवणार आहे. हे आता रात्र आहे. सॉरी. ब्लूपर्स. परस बाग दाखवणार आहे. जे हे मागे दिसतंय हे माझ्या मामाचं घर आहे. हा माझ्या मामाचा मुलगा आणि हा माझ्या मावशीचा मुलगा. तर आता हा आपल्याला सांगेल की कसली कसली झाड आहेत. तर इथे पुढे आलात की हा गवती चहा आहे. मग इथे हळद आहे. इथे ही बघाल, ही हळद आहे. इथे हळद आहे. ही केळीची झाडं आहेत. पुढे गेलं की नारळाची झाडं पण इथे आहेत. हे नारळीचं झाड आहे. हे बाजूला सुपारीचं झाड आहे. त्याच्या बाजूला पण एक सुपारीचं झाड आहे. हे नारळीचं झाड आहे. तिथे एक पेरूचं झाड आहे. त्याच्या बाजूला जांभळाचं झाड आहे. त्याच्या पुढे हे आवळ्याचं एक झाड आहे छोटं. म्हणजे इथे खूप झाड आहेत. येस येस. हे जे बघताय ते कडुलिंबाचं झाड आहे. त्याच्या बाजूला आवळ्याचं झाड आहे, कलम लावलेलं आहे. तिथे हे जांभळाचं पण एक कलम आहे जे 3-4 वर्षात धरतं. नर्सरी मधून आणलेलं आहे. हे पण हा आपला गावठी पेरू आहे. कुठे? हा बघा. हे पण हे लिंबाचं झाड आहे. हे आपण त्या मातृवृक्षापासून तयार केलेलं आहे. कशापासून? ते जे मातृवृक्ष आहे ना, ते आपण पहिलं लिंबाचं आपण झाड बघितलं दिव्याने आपल्याला जे दाखवलं, त्या झाडापासूनच आपण हे कलम पद्धतीने तयार केलेलं आहे. थांब, घर दाखवूया आधी. आजीला दाखवूया. आजी आपली निरीक्षण करते. नातू काय करतात, नातवंड काय करतात ते बघते. वन टू. आपण छोटीशी हळदीची शेती केलेली आहे. हे आपण हळद आपल्या घरासाठी दररोजच्या वापरासाठी आपण वापरतो. ही पूर्ण नैसर्गिकरित्या तयार केलेली आहे. कोणत्याही खताचा वापर नाही, शेणखताचा फक्त वापर करतो. किती टॅलेंटेड आहे. 0 टॅलेंट. बोल. राजाचा हिरो. काय सांगायचं? मला सबस्क्राईब करायला बोल. आकारा हिने सांगितलं तेवढं. सबस्क्राईब करायला बोल. खरं आपल्या सोनीलाच बोलायला सांग. बोल. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, थँक्यू.
कसलं झाड आहे ते? हे शमीचं झाड आहे. एवढंच झाड. आणि शमी काय आहे? शमी काय आहे? शमी आता गणपतीत जर आपल्याकडे दुर्वा व्हायला दुर्वा नसेल तर त्याबद्दल आपण शमी पत्र वाहतो गणपतीला. हां. जामच कमी झालं. विसर्जनच्या वेळी येईल ना इथे पाणी. मी त्या आंघोळीला कोणतरी आले त्या आंघोळीला सिद्धू इकडे. येदरे आले. सिद्धू पण होता. सिद्धू नव्हता. होता सिद्धू स्वतः गेला. मला इथं हाक मारतो इथे हा होता तर तिथे माझं मामाचं घर आहे आणि ही पायवाट आहे, म्हणजे ही 1 मिनिटं पण नसेल आणि हे इथे वहाळ आहे आणि हे असं पुढे जातं आणि इथे विसर्जन होतं. चला ओके चला चला. पॅकअप. इथलं सीन हे करा. कुठे गेलाय हिरोईनला मेकअप रूमला पाठवा. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की तुम्ही रिलेट करत असाल ह्या व्हिडिओला की तुमची पण घरं अशीच असतील तर नक्की कॉमेंट्समध्ये मला सांगा आणि हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.